नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। आता आम्ही चाललोय गोव्याला। आमच्या ऑफिसचे कलिग्स आहेत काही, आणि आत्ताच आम्हाला ट्रेन LTD मडगाव हे आता सुटले ठाण्यावरून। 7 मिनिटं ट्रेन लेट होती। जर तुम्हाला सुद्धा गोव्याला जायचं असेल तर ही ट्रेन तुम्हाला दुसऱ्या दिवशी मडगावला 2 वाजता सोडेल आणि तुम्ही नंतर मग तुमच्या गोवा ट्रिपला सुरू करू शकता। रिकामी का दिसले। आता आम्ही AC कंपार्टमेंट मध्ये आहोत। तुम्हाला दाखवतो कसे असते AC कंपार्टमेंट। आधी हे बघा, पूर्ण मस्त थंडगार, डायरेक्ट झोपायचं, सकाळी उठायचं मडगावला। आपण आता जेवून घेऊया, भूक लागलेली आहे। मलिकेश सरांनी आणलेलं आहे, काय आणले हो तुम्ही? व्हेज पेशवाई सगळं आणलेलं आहे खायला। फुल मजा करत चाललोय आम्ही। मस्तपैकी इथे ठेवायला देखील आहे सामान, साईड टेबल दिलेलं आहे मस्त। आता झोपतो, सकाळी उठतो। सकाळी लवकरच पोचू, म्हणजे सकाळी 2 वाजेपर्यंत पोचू आम्ही गोव्यामध्ये, मडगावमध्ये। A few minutes later. इकडे आता झोपून उठलेलो आहे आणि आता नाश्ता विष्टा करायचा। अजून रत्नागिरीतच आहोत, 8 वाजलेत, गाडी खूप लेट झाली, 1 तास। बघूया आता किती वाजता पोहोचवते मडगावला। बाहेरचा नजारा दाखवतो तुम्हाला। बाहेरचा नजारा बघू शकतो आम्ही, मस्तपैकी असं हिरवगार। हे कोकणात प्रवास करायची मजाच वेगळी आहे, बघू शकतो। मस्त हिरवगार निसर्ग, कोकणची किमियाच न्यारी आहे। ठरवलंय, कारण आतापर्यंत या प्रवासात बघितलं नाही। ही मला वाटतं बोट अडकलेली पडली खाली, फायनली पोचलोय मडगाव स्टेशनला। गाडी खूप लेट झाली, 1.5 तास लेट। आता आम्ही चाललो आमच्या हॉटेलवर। चला, 2 तास गाडी लेट होती, खूप कंटाळा आलाय। आपण आपल्या हॉटेलला चाललोय। काय नाव आहे हॉटेलचं?
विलियम्स रिट्रीट. विलियम्स बीच रिट्रीट. हा तेच ते. जस्ट टॅक्सीतून उतरलोय आणि आता आपल्या हॉटेलवर चाललोय. हे आपलं इथं हॉटेल आहे. विल्यम बीच रिसॉर्ट. घेतला मी. मित्रांनो, आता तुम्हाला या हॉटेलचा खास नजारा. मस्तपैकी काय असेल तर पूल. हो 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 हो, एक नंबर व्ह्यू आहे. आणि या पूलमध्ये आपण आंघोळ करणार आहे. चला, कुठल्याही क्षणाचा विलंब न करता आपण पूलमध्ये जाऊया. चला चला. एक नंबर व्ह्यू आहे पूलचा. आता आम्ही त्याचा आनंद घेतोय. चला मंडळी, गोव्याला हीच तर मजा आहे. नंतर आम्ही बीचला जाणार आहोत. चला. प्रयत्न यशस्वी झालेला आहे. आता आम्ही चाललोय बीचला.